महावितरणचं विद्युत बिल थकलं की महावितरणचे कर्मचारी दुसऱ्या दिवशीच आपल्या दारामध्ये वीजचं कनेक्शन तोडण्यासाठी दाखल होत असतात। मात्र तेच महावितरण जेव्हा ग्रामपंचायतीचा फाळा भरत नाहीत तेव्हा काय होतं हे कोल्हापूरमधल्या हातकणंगले तालुक्यामधील माणगाव या ग्रामपंचायतीने दाखवून दिलाय। कारण ग्रामपंचायतीनेच महावितरणला 440 व्होल्टचा झटका दिलाय। महावितरण कंपनीने त्यांच्या ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या उपकेंद्रांचा मागील अनेक वर्षांपासून भाडं भरलेलं नाहीये आणि याची रक्कम जवळपास 16 लाखांवर जाऊन पोहोचते आणि म्हणूनच वारंवार नोटीस देऊन सुद्धा महावितरणने फाळा न भरल्याने शेवटी ग्रामपंचायतीने आज महावितरणच्या या कार्यालयावरती जप्तीची कारवाई केली आहे। विद्युत पुरवठा सुरळीत ठेवून केवळ टेबल खुर्चीसह संगणक आणि इतर साहित्य जप्तीची कारवाई ग्रामपंचायतीने केली आहे आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी। पाहूया। आता ग्रामपंचायतीनंच महावितरणच्या उपकेंद्रावरती जप्तीचं या ठिकाणी कारवाई केलेली आपण पाहिलं तर कोल्हापुरातल्या माणगाव गावातील एक उपकेंद्र आहे आणि तिथलंच उपकेंद्राची खरं तर या ठिकाणी जप्ती कारवाई जी आहे ती माणगाव ग्रामपंचायतीने या ठिकाणी केली। सरपंच राजू मगदूम देखील आहेत, त्यांच्याशी देखील बातचीत करूया। थोडकी दृश्य देखील ही सगळी आपल्याला दाखवतो। या संपूर्ण कार्यालयातील खुर्ची टेबल जे आहे ते या सगळ्या वस्तू ग्रामपंचायत कार्यालयाने या ठिकाणी जप्त केलेले आहेत। राजू मगदूम देखील काय नेमकी ही कारवाई आहे, कशा पद्धतीने यापूर्वी दंड त्यांनी भरला नव्हता आणि नोटीस देखील यापूर्वी दिली होती, आता कारवाई प्रत्यक्षात केली। ग्रामपंचायत माणगावकडे असणारे महावितरणचे जे उपकेंद्र आहे त्या उपकेंद्राचा फाळा जवळपास 16 लाख रुपये 2015 पासून थकीत होता। त्यांना वारंवार वेगवेगळ्या आम्ही नोटिसा लागू केल्या पण त्यांनी कसलाही प्रतिसाद दिलेला नाही आणि जवळपास 9व्या महिन्यामध्ये आम्ही ग्रामपंचायत अधिनियम 1959 मधील तरतुदीनुसार 129(1) ची नोटीस लागू केली। त्या नोटिसीला मुदत होती जवळपास 1 महिना, परत त्या कालावधीमध्ये त्यांचा फाळा आला नाही म्हणून त्यांना आम्ही ग्रामपंचायत अधिनियम 1959 मधील 129(2) ही नोटीस लागू केली, तरीही त्यांचा काही आम्हाला प्रतिसाद आला नाही। 22 फेब्रुवारी 2024ला आम्ही त्यांना जप्तीची नोटीस लागू केली आणि 7 दिवसाची मुदत दिली होती। मेन टाईममध्ये आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला तरीही त्यांच्याकडून काही प्रतिसाद आला नाही। त्यांनी एवढंच सांगितलं की गट विकास अधिकारी पंचायत समिती हातकणंगले यांच्याकडे आम्ही अपील दाखल केलं आहे, पण अद्यापही त्या अपिलावरती कुठलीही सुनावणी झाली नाही किंवा कोणत्याही न्यायालयाचं सक्षम असं स्थगिती ऑर्डर नसल्यामुळे आम्हाला 16 लाखासाठी त्यांना जप्तीची ही प्रक्रिया आम्हाला राबवावी लागली। ही जप्तीची प्रक्रिया राबवत असताना आम्ही जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ कार्यालयाशी, हातकणंगले पंचायत समिती, BDOशी तसेच आमच्या संबंधित सर्व विभागाला आम्ही याची कल्पना दिली होती। यांच्या हेड ऑफिसला सुद्धा आम्ही याची कल्पना दिली होती की थकबाकी उपकेंद्राचा जो फाळा आहे 16 लाख रुपये किमान तो तर तुम्ही भरावा, पण अद्यापही त्यांनी फाळा आमच्याकडे बघितलं तर ही कारवाई जी आहे ती कोल्हापुरातल्या माणगाव ग्रामपंचायतीनं इथल्याच महावितरणच्या उपकेंद्रावरती केली। इथल्या कार्यालयातील सर्वच टेबल खुर्च्या ज्या आहेत त्या जप्त केल्यात। खरं तर आपण पाहिलं असेल एखादे विद्युत बिल भरलं नाही तर दुसऱ्या दिवशीच महावितरणचे कर्मचारी अधिकारी जे आहेत ते आपली लाईट कट करण्यासाठी आपल्या दारात खरं तर हजर राहिलेले असतात। मात्र कोल्हापुरातल्या माणगाव ग्रामपंचायतीचं हे उदाहरण म्हणावं लागेल, ज्यांनी खरं तर महावितरणच हा थकबाकी जी आहे ती जवळपास 16 लाखांच्या आसपास थकवलेली आणि म्हणूनच त्यांच्यावरतीच जप्तीची कारवाई करण्यासाठी कोल्हापुरातील ही माणगाव ग्रामपंचायत या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि आता आपण ही दृश्य पाहिली। मोठ्या प्रमाणात त्यांचं साहित्य देखील जप्त केल्याशिवाय त्यांना एक नोटीस देखील देण्यात येणार आहे। त्यामुळं लवकरात लवकर त्यांनी हा फाळा जो आहे तो भरावा अशी मागणी देखील त्यांनी या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळते। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, माणगाव, कोल्हापूर।